नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये बनवत आहोत छोट्या मुलांसाठी काहीतरी गोड पदार्थ, म्हणजेच लाल गुलाबजाम टिकेल असे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. तर लाल गुलाबजामुन बनवण्यासाठी इथे घेतलेले आहे मी तांदूळ आणि डाळ भिजवून घेतलेले आहे छान. तर 2 वाट्या तांदूळ, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे मी. त्यात मस्त आता 6 तास भिजत घातलेली होती मी. 6 तासानंतर मी छान आता बारीक करून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी एकदम स्मूथ पेस्ट करून घेणार आहे. तांदूळ आणि डाळ छान मी अशी वाटून घेतलेली, खूप छान अशी पेस्ट झालेली आहे तयार. जास्त पाणी घालून मी बारीक नाही केलं, थोडं पाणी घालून बारीक करून घेतलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला पाहिजे घट्ट. आणि आता मी त्यात लाल कलर घालते, फूड कलर मिक्स करून घेणार आहे. छान मिक्स करून घेते. छान मिक्स झालेला आहे. आता आपण 10 मिनिटांसाठी ठेवूया. आपण गुलाबजामचं बेटर 10 मिनिटांसाठी ठेवलंय, तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया. ज्या वाट्याने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मी 2 वाट्या साखर घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून घेत आहे. साधारण 1 वाटीभर पाणी घालून घेणार आहे. आता पाक करून घेऊया. पाक करायला ठेवलेला आहे. आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचा आहे. पाक होत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर तेल तापायला ठेवून घेऊया. पण तेल तापायला ठेवलेलं आहे. आपला पाक झालेला आहे. आपण बंद करून घेऊया. बघत असाल 1 तार होत आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊया. आपला पाकही झालेला आहे, तेलही गरम झालेले आहे. आता आपण बेटर बघूया. 10 मिनिटांनंतर आपण घालूया बेकिंग पावडर आणि एकजीव करून घेऊया. छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. कलरही थोडासा कमी वाटत होता, कलरही पुन्हा घालून घेतला मी थोडासा. चला आता आपलं तेल तापलेले मस्त गुलाबजाम सोडून घेऊया. छान असे छोटे छोटे आपण गुलाबजाम सोडून घेऊया. या पद्धतीने सर्व गुलाबजाम आपण सोडून घेणार आहोत. या पद्धतीने आपण गुलाबजाम सोडून घेतलेले आहे. आता 4-5 मिनिट आपण छान मंद गॅसवर तळून घेऊया. छान आपले गुलाबजाम तळून झालेले आहे. आपण काढून घेऊया आणि लगेचच पाकात सोडून घेणार आहोत गरम गरमच. या पद्धतीने आपण पाकात सोडून घेतलेले आहे. आता यापुढचेही आपण असेच बनवून घेऊया. आणि सर्व आपले गुलाबजाम तयार झालेले आहे आणि आपण सर्व पाकात सोडून घेतलेले आहे. आणि आपण 1 तारी पाक केला होता, म्हणजे त्यासाठी आपला पाक पहिल्यांदा दिसत होता पातळ. पण जसं जसं आपण गुलाबजाम टाकून असं हलवून घेऊ तसं पाक पूर्ण घट्ट होत जातो आणि आपल्याला नंतर साखर वरून टाकायची गरज नाही लागत. बघू शकता खूप छान असे गुलाबजाम आपले तयार आहे. आणि जसे जसे ते थंड होतील तसे आणखीन छान दिसेल आणि वरून असे ड्राय होतील आणि आतून एकदम रसरशीत होतील. तर एक गुलाबजाम मी कट करून दाखवते. बघू शकता खूप असा रसरशीत असा गुलाबजाम झालेला आहे बघा, छान असं. आणि अजून थंड पूर्ण झाल्याच्या नंतर खूपच छान होणार आहे. आणि मी सर्व गुलाबजाम असे ताटात काढून घेतलेले आहे थंड होण्यासाठी. बघू शकता खूप छान झालेले आहे. आणखीन एक मी फोडून दाखवते. हे म्हणजे चिटकलेले ते बघा, चिटकलेले किती एकदम रसरशीत असे झालेले आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.